सुट्टीच्या दिवशी बराच वेळ हातरुणात लोळत पडणारी माझी पिल्लू बघा आज सकाळी सकाळी किती छान तयार होऊन बसली आहे. कशासाठी तर बाप्पा घरी येणार आहे ना त्याच्यासाठी. बाप्पा येण्याची संपूर्ण तयारी झाली आणि आम्ही गेलो बाप्पाला घरी आणण्यासाठी. सगळीकडे फक्त गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया हाच आवाज कानी पडत होता आणि या सुंदर दोन शब्दांमुळे संपूर्ण वातावरण अगदी आनंदमयी झालं होतं. बाप्पाच्या या सुंदर सुंदर चेहऱ्यांवरून नजर मात्र अजिबात हटत नव्हती आणि सगळीकडे फक्त बाप्पाचा गजर चालू होता. मग आपणही आपल्या बाप्पाला हळदी कुंकू लावलं, गुळ खोबऱ्याचा प्रसाद दिला आणि बाप्पाला घेऊन घरी निघालो. आणि यावेळी आपला सिंबा मात्र अजिबात मागे नव्हता बरं का. मग काय आपल्या ईश्वरीलाही आपल्या बाप्पाची मूर्ती घ्यायची इच्छा झाली आणि बाप्पाचा जय जयकार चालू झाला. छान आनंदात हसत खेळत बाप्पाला आम्ही घरी घेऊन आलो. अगदी पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे आगमन झाले आणि आपले बाप्पा विराजमान झाले. बघा तरी आपला बाप्पा किती गोड दिसतोय ना. आणि बाप्पाच्या आवडीचं जास्वंदीचं फुल आपण बाप्पाला द्यायला कसं बरं विसरू शकतो. बाप्पाच्या पहिल्या आरतीचा मान मात्र आपल्या छोट्याशा शाहूला देण्यात आला बरं का. चला तर भेटूया बाप्पाच्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.